हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा. आजच्या दिवसाचा हा पहिला सामना बापू बॉईज आणि रायगड प्रतिष्ठान यांच्यामध्ये. रायगड प्रतिष्ठानने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. जोरदार अपील. अंपायर विचार करताना, एकमेकांशी डिस्कशन करताना आणि अंपायरचा डिसिजन आउट. कट आउटला रिव्ह्यू सिस्टीम नसते. अंपायर डिसिजन हा अंतिम असेल आणि एज कट आउटला रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे आपल्याकडे. कृपया विनंती आहे, अंपायर्स डिसिजन हा अंतिम असेल, त्यांच्याशी वादविवाद करण्यात येऊ नये. बापू बॉयच्या संघ मालकांना विनंती आहे, आपल्या संघाला अंतिम डिसिजन सांगून द्यावा. बॅट्समन अंपायर डिसिजन आउट आहे, कृपया आपण बाहेर यावे. खूप सुंदर अशी गोलंदाजी करताना गोलंदाज दिवसभर आजच्या दिवसाचा हा पहिला सामना सातपूर प्रीमियर लीग सीझन 2 सातपूरमधली अशी प्रतिष्ठित टुर्नामेंट, जिचा हा तिसरा दिवसाचा पहिला सामना रायगड प्रतिष्ठान आणि बापू बॉयज यांच्या विरुद्ध. रिव्हर्स स्वीप मारताना बॅट्समन पण प्रयत्न फसला आहे. बापू बॉयजचे फलंदाज उत्कृष्ट असे फलंदाज आहे, नावाजलेले. आणि ही सिंगल धाव घेताना उत्कृष्ट असा शॉट आणि हा षटकार.
12,000 कोणत्या हा हा ते बापू बॉयचा आयकॉन रमेश मौले याने मागच्या षटकात उत्कृष्ट असा षटकार मारला आणि टीमची धावसंख्या झाली 1 ओव्हर 9 रन 1 विकेटच्या नुकसानवर. दुसरं षटक घेऊन येत आहे, काय नाव यांचं, आणि हा झेल सोडलेला आहे. मला प्लेअर टुर्नामेंटचं नाव काय सातपूर आणि ही दुसरं विकेट अंशुल सिंगच्या रूपात बापू बॉईजला. स्कोर कार्ड पूर्ण पुढे येऊ राहिलं रे, पूर्ण स्कोर कार्ड नाही येते का, हा स्ट्राईक वर आहे का, असंच येत आहे का स्कोर कार्ड. हा कोण अंशुल सिंग आउट झाला ना, अंशुल सिंग आहे, रमेश मौले. बापू बॉईज संघाचा कर्णधार रमेश मौले आयकॉन प्लेअर याची आत्ताच विकेट गेली आहे. मागच्या षटकात उत्कृष्ट असा षटकार त्यांनी मारला होता. आणि हा सलग दुसरी विकेट डॉक्टर चेतन पाटील यांना. प्रतीक कोळपे बापू बॉईजला तिसरा झटका लागताना दिवसाचा पहिला सामना आहे. पुढचं पारितोषिक येतं आहे. जर डॉक्टर चेतन पाटील यांनी हॅट्रिक घेतली तर सागर निगळ यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. उत्कृष्ट असं पारितोषिक सागर निगळ यांच्याद्वारे. जोरदार अपील पण प्रयत्न फसलाय. वैभव मांडके जे नवीन बॅट्समन स्क्रीचवर आलेले. बापू बॉईज संघ हा सुरुवातीलाच थोडासा प्रयत्न करताना दिसतोय,
परंतु यांची बॅटिंग लाईनअप खूप छान आहे आणि इथूनही ते 70-80 रनांच्या स्कोअरपर्यंत जाऊ शकतात. खूप सुंदर अशी गोलंदाजी करताना डॉक्टर चेतन पाटील, रायगड प्रतिष्ठान या टीमचे बॉलर. आत्ताच आपल्या या टुर्नामेंटचे समालोचक आप्पाजी बोराडे यांचं आगमन झालंय. त्यांचं स्वागत लिओ किंग आणि NSF तर्फे. धन्यवाद सर, थँक्यू. सुप्रभात. सातपूर शहर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. लिओ किंग्स आणि NSF प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीग या सातपूर शहरातील, नाशिक शहरातील अत्यंत मानाच्या, सन्मानाच्या, अभिमानाच्या स्पर्धेमध्ये तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या दरम्यान इथे खराब स्ट्रोक आणि स्क्वेअर लेग 30 सीमा रेषेजवळ एक सोपा झेल टिपला जातोय. विकेटचं पतन होतंय. मित्रांनो, या अगोदर तुम्ही ऐकत होतात आवाज तो आमचे लिओ किंग्स आणि NSF प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीग या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, या स्पर्धेचे मास्टर माइंड, या स्पर्धेचे सर्वे सर्वा आदरणीय मनोजी तांबे सरांना आपण ऐकत होतात. एक अष्टपैलू सदाबहार हरफनमौला व्यक्तिमत्व, अगदी पाण्यासारखं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. तुम्ही कशातही त्यांना टाका. CA म्हणून तर ते प्रसिद्ध आहेतच, मात्र आज त्यांच्या नवी भूमिका, नवा रोल बघायला मिळाला. ॲज अ कॉमेंटेटर म्हणून देखील त्यांनी अत्यंत सुंदरपणे या सामन्याचं धावतं वर्णन आपण त्यांच्या माध्यमातून ऐकलंय आणि समालोचन देखील ते चांगल्या पद्धतीचं करू शकतात. आयोजन तर त्यांच्या माध्यमातून अत्यंत सुंदर, दिमागदार, भव्य, ऐतिहासिक, अभूतपूर्व आपण बघतोयच. मात्र ॲज अ कॉमेंटेटर म्हणून देखील त्यांना आपण ऐकलं तर तांबे सर आपला देखील मनापासून आभार असेल. आमचं संपूर्ण टेनिस क्रिकेट डॉट या यूट्यूब वाहिनीची संपूर्ण टीम, त्यानंतर आमचं अंपायरिंग पॅनल, आमचा समालोचन कक्ष, या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नवीन बॅटर आलेत. सकाळचा पहिला सामना जो आपण मित्रांनो आजच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये बघतोय, या दरम्यान बापू बॉईज संघाचे ओनर सन्माननीय महेशजी पवार, त्यांना बापू म्हटलं जातं, त्यांच्यासाठी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मनोजी तांबे सरांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 501 रुपये कॅश प्राइज. फुल टॉस बॉल, वा 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 वा, व्हॉट अ शॉट. अगदी एखाद्या व्यावसायिक क्रिकेटपटूलाही लाजवेल या पद्धतीचा स्ट्रोक खेळून काढलाय. फुल टॉस चेंडूचा फुल समाचार आणि येतोय चौकार. 4. थँक्यू. मनोजजी तांबे सर यांच्या माध्यमातून बापू तुमच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 501 असतील. जेल निसटलाय. आर्यन काळे यांच्याकडनं हा जेल निसटलाय. माझ्या मते आर्यन याही जेलचा रील बनला गेला पाहिजे. आणखी एक प्राइज येते बापू तुमच्यासाठी.
सागरजी निगळ यांच्या वतीनं तुमच्या षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 501 रुपये असतील. सोबतच मनोजजी तांबे सरांच्या माध्यमातून देखील तुमच्या षटकारासाठी कॅश प्राईज असेल. काय जबरदस्त लोकप्रियता आहे बापूजी तुमची या सातपूर शहरामध्ये. तुमच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात प्राईज लागले जातात. ऑन साईडला पूल केलाय, चांगला प्रहार, लॉफ्टेड स्ट्रोक, अगदी हवाई फायर केलाय, एरियल रूट आणि चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या फार उंचावरनं मैदानाच्या बाहेर. षटकार. चार आउट, 22 धावा धावपलकर लागताय अंशुलच्या बॅटमधनं. एक चांगला स्ट्रोक, त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना आर्यन कार्याच्या दिशेने काळेच्या दिशेने एक सुरेख फटका, सेन्सिबल स्ट्रोक. अगदी चेंडूला स्लाइस करत असताना पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलला गेलाय. सिंगल येते अंशुलच्या बॅटमधनं. अंशुलच्या बॅटिंगचं कौतुक असेल. या अगोदर मारलेला पुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार आपण बघितलाय आणि त्यानंतर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना चांगल्या चेंडूचा सन्मान करत असताना अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला ढकललाय, सिंगल पूर्ण केली जाते. षटकाची देखील समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 4 गडी बाद 23 धावा. थँक्यू डीजे. मित्रांनो, जो सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 3 षटकाची सध्याची परिस्थिती जर आपण बघत असाल, बापू बॉईज संघाची 4 गडीबाद 23 धावा 3 षटकानंतर इथे धाव फलकावर लागल्यात. आज तिसऱ्या दिवसाचा खेळ आपण बघतोय. या अगोदर 2 दिवसाचा खेळ जर आपण बघितला असेल, तितकासा चांगला स्टार्ट मिळालेला नाहीये बापू बॉईज संघाला, कारण आघाडीचे 4 फलंदाज बाद झालेत. थोडीशी खराब सुरुवात. दुसऱ्या बाजूला मात्र रायगड प्रतिष्ठान या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय जो घेतलाय, तो निश्चितच संघनायकाने घेतलेला निर्णय योग्य ठरवत असताना आघाडीचे 4 फलंदाज त्यांनी बाद केलेत. चांगली सुरुवात असेल रायगड प्रतिष्ठान संघासाठी. आता 3 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 23 धावा धाव फलकावर लागताय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानावर जी लढत आपण बघतोय, टीम बापू बॉईज सन्मान्य महेशजी पवार साहेब, ज्यांना त्यांच्या मित्र मेळ्यामध्ये या सातपूर शहरामध्ये बापू या नावाने ओळखलं जातं, जाणलं जातं. तर त्यांच्या विपक्ष आपण बघतोय सन्मान्य अश्विन पडोळ साहेबांचा रायगड प्रतिष्ठान हा संघ. ऑन साईडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू यावेळेस बॅट अन पॅड गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. कुठली धाव नसेल या चेंडूवर अंशुलकडनं. डॉट बॉल येतोय. तर रायगड प्रतिष्ठान अश्विन पडोळ यांचा हा संघ, या संघाचा आयकॉन आहेत अमोल बुधावंत. तर दुसऱ्या बाजूला बापू बॉईज संघाचे महेश बापू पवार हे संघ मालक आहेत आणि या संघाचे आयकॉन आहेत रमेश मौले. हलक्या हातानं चेंडूला इथे ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह आपण बघतोय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला इथे अडवला गेला. 3 नंबरची जर्सी या खेळाडूने परिधान केली आहे. तर मित्रांनो, लिओ किंग्स NSF प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीगचा आजचा 30रा दिवस आणि तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रातला पहिला सामना आपण अनुभवतोय, एक्सपिरियन्स करतोय, एन्जॉय करतोय. धावफलक या सिंगल सोबत 24, 4 गडी बाद 24. लॉफ्ट केलाय अगदी सीमारेषेजवळ, मात्र एक सोपा झेल तिथे टिपला जातोय आणि बापू बॉईज संघाला एक मोठा धक्का. संघ मालक खेळाडू महेशजी पवार झेल बाद. बॅक टू द डगआउट.
थँक्यू डीजे. स्कोरबोर्ड 24 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स. अगदी अर्धा संघ तंबूमध्ये बाद होऊन परत गेलाय. ओ रोशनच्या बॅटमधनं हा तगडा प्रहार येतोय. रोशन शिंदे आलेत अगदी सीमारेषी जवळ. पुन्हा एकदा चेंडूला स्टॉप केलाय. प्रहार मजबूत होता, तगडा होता, मात्र सीमारेषी जवळ चांगलं फील्ड आपण बघतोय. अमनजी बामरे अगदी सातपूर शहरातील चॉकलेट बॉय. वेलकम अमनजी. सिंगल येते, धावफलक 1 ने पुढे जाईल. या दरम्यान खराब चेंडू अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. बॉलिंग ट्रॅकवर आपण डॉक्टर चेतन पाटील यांना बघतोय. पेशाने डॉक्टर आहेत, प्रसिद्ध प्रख्यात या सातपूर शहरातील. बॉलिंग ट्रॅकवर आपण त्यांना बघतोय. ओहो हो, इथे बॅटिंग क्रीजचा वापर करत असताना ऑफ स्टंपवर शफल झाले अंशुल. मात्र तितकंसं एलिमिनेशन मिळू शकलं नाही. प्रॉपर कनेक्शन झालं नाही. बॅट्समनच्या बॉडीवर जाऊन चेंडू आदळतोय. डॉक्टर चेतन यांना ठाऊक आहे की कशा पद्धतीने इथे बॅट्समनला खेळवायचंय. बॅट्समनला रीड करताय आणि अत्यंत योग्य टप्प्यावर सुंदर पद्धतीने चेंडूला पिच करताय. कोलवा टप्प्याचा हा चेंडू होता. मिस टाइम स्ट्रोक. फॉलो थ्रू मध्ये चेतन पाटील अगदी वेगानं धावलेत. मात्र ती घाई संकटात नाही. अगदी वेग, स्वतःचा वेग ते नियंत्रित ठेवू शकले नाही. याच कारणामुळे प्रॉपर चेंडूला त्यांनी स्टॉप केलं नाही. या दरम्यान चुकीचा फायदा उचलत असताना एक सिंगल अगदी वेगानं पूर्ण केली गेली आहे. धावफलक जाऊन पोहोचेल. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 5 गडी बाद 27 धावा. या दरम्यान अत्यंत महत्वाचं आगमन इथे झालंय. विकेटचं आणखी एक पतन. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी सन्माननीय निलेशजी जोशी साहेब आणि सन्माननीय संजयजी राऊत साहेब. अगदी उभाटा घाटाचे संजयजी राऊत वेगळे आणि आमचे भाजपाचे संजय राऊत वेगळे. मात्र दोनही जे व्यक्तिमत्व आहे आपल्या पक्षाशी, आपल्या संघटनेशी अत्यंत प्रामाणिक. आमचे संजय राऊत साहेब देखील आमच्या पक्षासोबत अत्यंत प्रामाणिक, निष्ठावंत म्हणून त्यांना ओळखलं जातं. 6व्या विकेटचं पतन होत आहे. धावफलक 27. अंशुल आर्यन सुरेख फेल्ड. सुंदर असं क्षेत्ररक्षण गली क्षेत्रामध्ये. क्रिकेट या खेळामध्ये गली क्षेत्र असेल किंवा पॉइंट क्षेत्र असेल किंवा कव्हर पॉइंट असेल, या क्षेत्रामध्ये जो अत्यंत चपळ क्षेत्ररक्षक असतो, सर्वात चांगल्या दर्जाचा क्षेत्ररक्षक जो असतो, त्याला त्या ठिकाणी उभं केलं जातं. अगदी आर्यन काळेचं क्षेत्ररक्षण जर आपण बघत असाल, अगदी अत्यंत चपळ आणि सेफेस्ट हँड म्हणून त्यांना ओळखलं जातं. अगदी याच कारणामुळे गली क्षेत्रामध्ये त्यांना एक महत्त्वाची जबाबदारी दिली आहे ॲज अ फिल्डर म्हणून. तर ती जबाबदारी अत्यंत सुरेखपणे ते निभावताय, पूर्ण करताय. शॉर्ट ऑफ लेन स्विच हिट करण्याचा एक प्रयत्न होता. खराब स्ट्रोक सिलेक्शन मी म्हणेल. अगदी खराब पद्धतीने चेंडूला इथे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला बॉल यावेळेस आदित्य सांडखोरे यांच्याकडनं. बॅक ऑफ द लेन एक हाफ ट्रॅकर डिलिव्हरी बघायला मिळाली. एक चांगला बाउन्सर बघायला मिळाला. बॅट्समनला रीड करत असताना एक चांगल्या टप्प्यावर चेंडू ऑन साइडला पूल केलाय. समोरच्या क्षेत्रामध्ये बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. हाताला स्पर्श करत चेंडू समोरच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल पूर्ण केली जाते. चांगला रिटर्न विकेट कीपरच्या दिशेने देखील केला जातोय.
सिंगल पूर्ण केली जाईल. या सिंगल सोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल 4.5 षटकानंतर 6 गडी बाद 30 धावा. ऑनसाइडला हुक करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र बॉलच्या उंचीचा अंदाज नाही आलाय. इट्स अ रायझिंग डिलिव्हरी, इट्स अ अनप्लेबल डिलिव्हरी. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. 5व्या षटकाची अखेर होईल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक बापू बॉईज 6 गडी बाद 30 धावा. Yes, it's gone. Batsman is gone. Caught behind the wicket. अगदी लिडिंग एज आणि विकेटच्या मागच्या बाजूला एक सुरेख झेल टिपला जातोय. 7व्या विकेटचं पतन. बॅट्समन आउट. एक चांगला चेंडू यावेळेस बघायला मिळतोय. मुख्य मंचावर आपण बघू शकाल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय मनोजी तांबे सर, त्यांना सोबत देत आहे आमचे मान्यवर निमंत्रित अतिथी भाजपाचे सन्माननीय पदाधिकारी निलेशजी जोशी सर, सोबतच संजयजी राऊत. त्यानंतर आम्ही आपण मंचावर बघू शकाल या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे, प्रचंड कष्ट या स्पर्धेसाठी त्यांनी ऑन फील्ड मैदानावर घेतले, ते आमचे लक्ष्मण महारा हे देखील उपस्थित आहेत. सोबतच आदित्य मते हे देखील इथे उपस्थित आहेत मंचावर, त्यांचंही स्वागत असेल. या दरम्यान एक चांगला प्रहार बघायला मिळतोय. 4 धावा येत आहे. अगदी कडक उन्हामध्ये कुठेतरी तहान लागलेली असताना गोड पाणी प्यायला मिळावं आणि कुठेतरी समाधान व्हावं या पद्धतीचा हा चौकार म्हणेल, कारण विकेटचं पतन होत असताना या पद्धतीचा एक चांगला फटका येतोय. आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट पुन्हा एकदा आकाशाकडे आणि बॅट्समन निघाले तंबूकडे. फलंदाज बाद. विकेटचं पतन. आणखी एक विकेट डाऊन होते. बापू बॉईज संघाला बसलेला आणखी एक मोठा धक्का. 9व्या विकेटचं पतन होत आहे. प्रचंड अडचणी तिथे संघ सापडलाय. डीजे थँक्यू, धन्यवाद डीजे. नवीन बॅटर आले ते योगेश. या दरम्यान इथे आणि या पद्धतीने या स्पर्धेतला पहिला प्रसंग
की कुठलाही संघ इथे सर्व बाद होतोय, ऑल आउट होतोय. नको असलेला विक्रम, कुठल्याही संघाला नको असलेला विक्रम इथे मात्र दुर्दैवानं महेश पवार यांचा संघ बापू बॉईज संघाच्या नावावर इथे नोंदवला जातोय की धावफलक जर आपण बघत असाल 10 गडी बाद, सर्व बाद धावसंख्या होते 34 धावा आणि रायगड प्रतिष्ठान या संघाला ही लढत जिंकण्यासाठी 36 चेंडू 35 धावांची आवश्यकता. 36 बॉल 35 रन. ऐकूया एक मधुर संगीत आमच्या डीजे कडनं. थँक्यू, धन्यवाद डीजे. आजचा दिवस तिसरा आणि सामना असेल दुसरा. मी विनंती करेल गतविजेता संघ म्हणजेच टीम शिवशाही आणि टीम भूषण 11 दोन्ही संघनायक कृपया टॉससाठी यायचंय. टीम शिवशाही आणि टीम भूषण 11 संघनायक या टॉससाठी आपण यायचंय. नेक्स्ट मॅच असेल टीम शिवशाही सन्माननीय सातपूर प्रभाग समितीचे माजी सभापती महोदय युवा नेते सन्माननीय योगेश भाऊ शेवरे यांचा संघ आणि शिवशाही संघाचे आयकॉन आहेत महेश जोशी आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल भूषण 11 सन्माननीय भूषणजी भालेराव आणि राकेशजी पुराणे यांचा संघ. या संघाचे आयकॉन आहेत आदिवासी एक्सप्रेस नावाने ओळखले जाणारे नामदेव गुलूम. चला टॉससाठी या. महेश जोशी संघनायक या टॉससाठी या प्लीज. आणि दुसऱ्या बाजूला भूषण 11 भूषण सर, भूषण भालेराव टॉससाठी तुम्ही येत आहे का? या. महेश जोशी या प्लीज. थँक्यू डीजे. थँक्यू, धन्यवाद डीजे. सन्माननीय शिवशाही संघाचे संघमालक खेळाडू योगेशजी शेवरे यांचं आगमन झालंय आपल्या सहकाऱ्यांसोबत. सन्माननीय योगेशजी शेवरे सरांचं मनपूर्वक स्वागत, त्यांच्या सर्व मित्र परिवाराचं देखील स्वागत असेल. टॉससाठी येत आहे या भूषण सर या. भूषण भाऊ या टॉससाठी. मी आमचे मान्यवर सन्माननीय निलेशजी जोशी आणि संजयजी राऊत साहेब आपल्या दोघांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेक आपण करायची आहे. टॉस का बॉस या कक्षामध्ये आपण यावं. राऊत साहेब आणि जोशी सर दोघांनाही विनंती असेल की आपण या प्रेझेंटेशन कक्षामध्ये या. भूषण 11 कॅप्टन प्लीज.
या दरम्यान कव्हर रिजन मध्ये पहिल्या चेंडूवर गोल्डन डक शिकार ठरताय. विकेटचं पतन होत आहे. 36 धावांचा पाठलाग करत असताना इथे सुरुवात थोडीशी वाईट होते टीम रायगड प्रतिष्ठान संघाची. पहिला विकेट डाऊन. अगदी कमी धावसंख्या डिपेंड करत असताना लॉफ्ट केलाय सुरेख फटका. वाह, अगदी लाजवाब स्ट्रोक. कव्हर क्षेत्रात वन बाउन्स चौकार. छत्तीस धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात थँक्यू डीजे. 36 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात थोडीशी खराब झाली. मात्र त्यानंतर आदित्य सांडखोरे आलेत आणि काय सुरेख एक लॉफ्टेड स्ट्रोक त्यांच्या बॅट मध्ये आपण बघतोय चौकारासाठी. ऑन साइडला वा भाई वा, मॅक्झिमम हिट. आजच्या दिवसातला सर्वात सुंदर फटका येतोय मॅक्झिमम हिट सँड अँड डिलिव्हर षटकार. थँक्यू. ल्योकिंग्स आणि NSF प्रेझेंट यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित आपण सातपूर प्रीमियर लीगचा आनंद घेतोय. सन्मान्य या शहरातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट आणि एक प्रख्यात समाजसेवक म्हणून सन्मान्य मनोजी तांबे सरांना ओळखलं जातं. अगदी सर्वसामान्य नागरिकांच्या गरजू नागरिकांच्या पाठीशी अगदी समर्थपणे उभं राहणं, खेळाडूंच्या पाठीशी उभं राहणं, त्यांच्या खेळासाठी त्यांच्या स्पर्धेसाठी सातत्यानं चांगले प्रयत्न करत राहणं आणि पाठबळ देणं हे काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने केलं जात असतं. सोबतच महिलांसाठी अगदी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघतोय की सातपूर शहरामध्ये पहिल्यांदाच महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेंचे सामने, क्रिकेट स्पर्धा या मैदानावर आयोजित केलं जात आहे. अगदी उद्या आणि परवा अगदी या स्पर्धेच्या दरम्यान या स्पर्धेच्या प्रवासामध्ये आपल्याला महिला क्रिकेटचे सामने देखील बघायला मिळतील. सोबतच शेवटच्या 15 आणि 16 तारखेला म्हणजे शनिवार आणि रविवार रोजी या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला डान्सिंग अंपायर्स देखील बघायला मिळतील. तर सन्माननीय मनोजी तांबे सरांच्या माध्यमातून एक अप्रतिम पॅकेज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघतोय. अगदी दर्जेदार अंपायरिंग पॅनल, दर्जेदार tenniscricket.in सारखा एक प्रसिद्ध यूट्यूब चॅनल आणि एक लाजवाब स्पर्धा सन्माननीय मनोजी तांबे सरांच्या माध्यमातून आपण बघतोय. या दरम्यान आमचे मान्यवर सन्माननीय शिवाजी अप्पा शहाणे सर यांचं देखील मैदानावर इथे शुभ आगमन झालंय. अप्पा, आपलं मनपूर्वक स्वागत असेल. आपल्याला विनंती असेल मुख्य मंच आपण जॉईन करायचं आहे, मान्यवरांना आपण जॉईन व्हायचं आहे. आपलं अगदी अंतःकरणापासून खूप खूप स्वागत.
काय जबरदस्त फाईट बघायला मिळते. अगदी मित्रांनो, आपण बघत असाल की आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो वा स्थानिक क्रिकेट असो, ज्या ज्यावेळेस लो स्कोरिंग मॅच खेळली जाते त्या त्यावेळेस याच पद्धतीचं चित्र आपण सातत्यानं बघत असतो. लो स्कोरिंग मॅचमध्ये एक चांगलं बॅटल बघायला मिळत असतं आणि इथेही 36 धावा डिफेंड करत असताना चांगली गोलंदाजी आपल्याला बापू बॉईज संघाकडनं बघायला मिळते. दुसऱ्या बाजूला रायगड प्रतिष्ठान संघाची फलंदाजी देखील इथे ढासळली आहे. आघाडीचे 3 फलंदाज त्यांचे देखील बाद झालेत. 36 धावांचा पाठलाग करत असताना आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय रायगड प्रतिष्ठान संघ. 3 गडी बाद 10 धावा आणि आता समीकरण बनेल शेवटच्या 30 चेंडूंमध्ये आणखी 25 धावा हा सामना जिंकण्यासाठी करायच्या त्या रायगड प्रतिष्ठान या संघाला. या दरम्यान दुसऱ्या सामन्याचं जे नाणेफेक संपन्न झालं आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते, ती नाणेफेक शिवशाही संघानं इथे जिंकली आहे आणि शिवशाही संघानं अपेक्षेप्रमाणे नाणेफेक जिंकल्यानंतर बॉलिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि दुसऱ्या बाजूला भूषण 11 संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे. तर या महत्त्वपूर्ण लढतीसाठी स्पर्धेतील पहिल्या सामन्यासाठी दोनही संघांना खूप खूप शुभेच्छा. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय अंशुल आलेत. यंगस्टर, नाशिक क्रिकेटचं भविष्य. ऑन साइडला पूल केलाय, अगदी आउट ऑफ द पार्क, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार 6. थँक्यू. स्वागत, अगदी वेलकम स्ट्रोक आपण बघितलाय. षटकार मारून इथे अंशुलचं स्वागत केलं जात आहे. अगदी अमोल बुधावनच्या बॅटमधून आलेला हा, आयकॉन खेळाडूच्या बॅटमधून आलेला हा मॅक्झिमम हिट. सेन्सिबल स्ट्रोक समोरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. मिड ऑन क्षेत्रामध्ये एक चांगलं क्रिकेट. या अगोदर बिग हिट आपण बघितलाय. मोठा फटका खेळत असताना षटकार आला. त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना एकेरी धाव घेत आपल्या सहकार्याला संधी देत आहे अमोल. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता. इट्स अ वाईट बॉल, इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. खराब चेंडू. यावेळेस अंशुलकडनं धावफलक 1 ने पुढे जाईल. 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर द विकेट बॉलिंग मार्कवर बदल केला जातोय. या दरम्यान बिग हिट करण्याचा प्रयत्न, अगदी ब्लाइंड स्ट्रोक. आपल्या मराठी भाषेमध्ये हा आंधळा फटका योगेश पालवेकडनं. धावफलक 18 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकेटच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू अमोल बुधावंत आपल्या सहकार्याला योगेशला इथे सूचना करतोय. एक चांगलं चित्र, पॉझिटिव्ह पिक्चर. सिनियर खेळाडूंचं हे काम असतं, ज्युनियर्सला आपल्या सोबत घ्यावं, त्यांना घेऊन जावं, मॅचला कॅरी करावं. या पद्धतीचं एक चांगलं चित्र इथे रायगड प्रतिष्ठान संघाचं आयकॉन आणि त्याच्या सहकार्याच्या माध्यमातून आपण बघतोय. ऑनसाइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. अपील 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 अपील. मैदानाच्या आतमध्ये जोरदार अपील केलं गेलं. दोन्ही पंच आता मैदानाच्या आतमध्ये चर्चा करताय एकमेकांसोबत. काही गोष्टी इथे शेअर केल्या जातील आणि मुख्य पंचांकडनं बॅट्समन सेफ असेल. कॉट बिहाइंड द विकेटला बापूजी रिव्ह्यू नाहीये. जोरदार अपील बघायला मिळालं. अपीलमध्ये आत्मविश्वास देखील बघायला मिळाला. मात्र आमच्या अंपायरिंग पॅनलच्या माध्यमातून, आमच्या पंचांच्या माध्यमातून हा निर्णय येतोय. बॅट्समन सेफ असतील. धावफलक जर आपण बघताय 1.4 षटकानंतर 3 गडी बाद 18. ओहो, चांगला फटका बिटवीन द गॅप खेळून काढलाय. 4 रन्स.
अंतिम बॉल. चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय, सोबतच हरकत देखील घेतोय आणि या विकेटच्या मागच्या बाजूला विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल रायगड प्रतिष्ठान संघ 3 गडी बाद 22 धावा आणि शेवटचे 24 बॉल शिल्लक. धावा करायच्या त्या 13 धावा. 24 बॉल 13 रन. डीजे. बरोबर. थँक्यू डीजे. टीम शिवशाही आणि टीम भूषण 11. कॅप्टन प्लीज. योगेश भाऊ कॅप्टन पाठवा ना. शिवशाही, टीम शिवशाही आणि टीम भूषण 11. लगेचच आपण समालोचन कक्षाजवळ संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघनायक. आणखी एक चांगला स्ट्रोक, मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि बघता बघता चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. लेग बाईकच्या माध्यमातून येतील 4 धावा. ओहो, इथे अमोल उदावंत. खराब स्ट्रोक, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. परिणाम स्वरूप इथे अमोल बुधावंत झेलबाद. विकेटचं पतन. थँक्यू. नवीन बॅटर आलेत. डॉक्टर चेतन पाटील आलेत. धावफलक आता 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 22 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर आपण रमेश मौले आयकॉन खेळाडू यांना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर. हो, इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. सुरक्षात्मक पद्धतीने डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. अगदी फ्रंट फूट बाहेर काढत असताना ड्राईव्ह केला करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न इथे फसतोय. चांगला चेंडू. सिद्धेश वाघ लेजंड, नाशिक टेनिस क्रिकेट विश्वातील बाहुबली. वेलकम वाघ सर. ओ, या दरम्यान चांगला चेंडू रमेश मौलेकडनं. अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आत येतोय. चेतन पाटील यांच्याकडनं ही दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावा येतील. या 2 धावांच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. 28 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संपूर्ण टीम भूषण 11 या संघाचं मनपूर्वक स्वागत. नामदेव गुलोम आदिवासी एक्सप्रेस या खेळा संघाचा भूषण 11 संघाचा आयकॉन खेळाडू. सन्माननीय जितू पाटील सर यांच्या वतीनं प्राइज येत आहे. डॉक्टर चेतन, आपण जर षटकार मारत असाल तर तुमच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचं कॅश प्राइज असेल. जितूजी पाटील यांच्या वतीनं
धावफलक 28, 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. विकेटच्या मागच्या बाजूला आपण बघू शकाल अंशुल सिंग आहेत तिथे ॲज अ विकेट किपर. डॉक्टर चेतन यांच्यासाठी नवी रणनीती. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न होता. इथे एक्स्ट्रा बाउन्स अनपेक्षित उसळी बघायला मिळाली. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा बॅक ऑफ द लाईन चेंडूला पिच केलंय. चांगला बाउन्स बघायला मिळाला. अगदी सुरेख पद्धतीने चेंडूला हाताळलं गेलं. विकेटच्या मागच्या बाजूला चेंडूला इथे गॅदर केलं जात आहे. षटकाची देखील समाप्ती होईल. 3 षटकाची समाप्ती. धावफलक 4 गडी बाद 28 आणि शेवटचे आता 18 चेंडू शिल्लक. धावा करायच्या त्या 7 धावा. मित्रांनो आज आपल्या हिंदू धर्मियांचा एक प्रचंड मोठा सण उत्सव होळी सण. या होळी सणाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. व्हीआयपी डायच्या समोरच्या बाजूला आपण टीम शिवशाही या संघाला बघू शकाल. क्या बात आहे. ओह सन्माननीय सर 11 संघाचे ओनर आणि एक हरफन मौला क्रिकेटपटू लेजंड क्रिकेटर आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुधाकरजी मोरे सर यांचं देखील आगमन झालंय. वेलकम सर. इथे प्राइज येते सन्माननीय योगेशजी शेवरे यांच्या वतीनं देखील डॉक्टर चेतन आपल्यासाठी पुन्हा एकदा प्राइज येत आहे. सलग 2 षटकार जर आपण मारत असाल तर तुमच्यासाठी 1001 रुपयांचं कॅश प्राइज. मात्र धावा फक्त आता 5 करायच्यात. हा षटकार येतोय जे निसटलाय. 1 षटकार जर मारत असाल तर 500 रुपये जितू पाटील यांच्याकडनं आणि सन्माननीय दोघाही मान्यवरांकडनं योगेशजी शेवरे आणि जितूजी पाटील प्रत्येकी 500 रुपये. आपले दादा महाराष्ट्र पोलीस सचिन दादा इथे उपस्थित झालेत. वेलकम. रिचर्ड वेलकम. धावफलक 31 या दरम्यान ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डाऊन द लेग खराब चेंडू. तर आज मित्रांनो आपल्या हिंदू धर्मियांचा अत्यंत पवित्र उत्सव पवित्र सण म्हणजेच होळी आणि या पद्धतीने सामना इथे फिनिश होतोय. तर होळी सणाच्या देखील आपल्याला आपल्या सर्वांना उपस्थितांना सर्वांना मनपूर्वक अनेक अनेक शुभेच्छा अगणित शुभेच्छा. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे प्रेक्षक देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत त्या सर्व प्रेक्षकांना देखील होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा असेल. अगदी होळी सण कशासाठी ओळखला जातो. अगदी वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणजे वाईटावर जे चांगलं ठरलं जातं केलं जातं पण त्या विजयाचं जे प्रतीक असतं त्या निमित्तानं हा सण अगदी वसंत ऋतूच्या आगमनाच्या वेळी यावेळेस हा होळी उत्सव साजरा केला जातो. आणि सोबतच इथनं समजलं जातं की आता हिवाळा संपलाय आणि उन्हाळ्याचं आगमन झालंय. त्यावेळी अगदी वसंत ऋतू सुरू होत असताना हा होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर आपल्या प्रत्येकाला या होळी सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर पुन्हा एकदा